होतो विजय घाणेकरच्या अगेन्स्ट हे पाहणं गरजेचं आहे. सत्यपाल चौधरी काय बॅटिंग गेली त्याने आज. सामन्याला सुरुवात होत असताना मला मिळत आहे मॅचला सुरुवात. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सामन्याला सुरुवात होतीये. पहिला बॉल पडेल प्रतीक आणि त्याच्या साथीला तेजस काटकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. विजय घाणेकर गोलंदाजी मार्क बर्दी शॉट पॉइंट लेग शॉट थर्डमॅन आहे. पॉइंट आहे कव्हर तैनात करण्यात आला. स्वीपर मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. मिड ऑफ मिड ऑन आहे. स्क्वेअर लेग तैनात आहे. 30 सर्कलच्या बाहेर डीप मिड विकेट आणि एक एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये पाहायला मिळतोय. पहिला बॉल इथून मात्र बाहेर काढला होता. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे फायनलच्या मॅचची. डॉट बॉलने सुरुवात होत असताना पाहायला मिळाली फायनलचा सामना. आज संपूर्ण दिवस चांगल्या दर्जाचं कामकाज तिन्ही पंथांचं विशेष कौतुक आपण करतो आहोत. यावेळेचा बॉल रडार मध्ये आला. बॅट मधून सुंदरसा आउट बॉल आउट ऑफ द ग्राउंड. षटकार तेजस काटकर. ज्याच्या नावापुढे कर आहे ना त्याच्या नावापुढे धावा. क्रिकेटचं परिसूत्र आणि इतिहासाची पानं पलटून पाहिली तर ज्याच्या नावापुढे कर त्याच्या नावापुढे धावा पाहायला मिळाल्या. धाव फलकावरती 6 पडलेले आहेत. षटकार ठोकला तेजसने. यावेळेचा बॉल इथून मात्र विजय घाणेकर देखील कुठे कमी आहे. त्याने इथे विकेट प्राप्त केली आहे. तेजस काटकर आउट. सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, अजित आगरकर, अगदी आपण वाडेकर पाहिलं त्याच वेळेला वेंगसरकर पाहिलं, वेंगरुळकर पाहिलं. सर्वाधिक मोठा क्रिकेट मधला क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर पाहायला मिळाला. त्यामुळे ज्याच्या नाव पुढे कर आहे ना त्याच्या नाव पुढे धावाच आहेत. तेजस काटकर बाद होत असताना पाहायला मिळालाय. घाणेकरने विकेट प्राप्त केली. काटकर इथे बाद होत असताना पाहायला मिळाला. 6 धावा धावफलकावरती आहेत. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. फायनलची मॅच सिद्धिविनायक वॉरियर्स आणि त्याच्या अगेन्स्ट GCC आपण पाहत आहोत. विकेट प्राप्त केली. तेजस काटकर आउट झाला. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकणारा. यावेळेचा बॉल लिडिंग एज क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपण्यात आलाय. गोलंदाज आणखीन एक हर्ष होतोय बाद. हर्षू देखील आउट झालाय. 2 बॉल 2 विकेट. हर्षू आउट. दोन बॉल 2 धक्के दिलेत. विजय घाणेकरला विकेट प्राप्त झाल्यात. हॅट्रिकचा बॉल हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे आणि हॅट्रिक इथे तो संपादन करेल का याची चर्चा सातत्याने होती. फायनलची मॅच आहे आणि सर्वाधिक मोठी अपॉर्च्युनिटी त्याच्याकडे चालून आलेली आहे की जो हॅट्रिक इथे कंप्लीट करतो की काय पाहणं गरजेचं राहील. 6 आला आणि तदनंतर काय कमबॅक केलंय. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. अपयश आलं आणि तिथून कमबॅक. हॅट्रिकचा बॉल बॉटम हँडचा वापर चांगला केला. सिंगल. गेटवे ऑफ इंडिया बनला. 2 पायाच्या मधोमध बॉल निघाला होता. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट झाला. 2 धावा इथून कंप्लीट. 8 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडूचा खेळ संपलाय. बॉल बाकी आहे ना या षटकातील शेवटचा बॉल.
पुढचा चेंडू उजव्या शीच्या बाहेर निघतोय. डॉट बॉल. एंड ऑफ दी ओव्हर नंबर फर्स्ट. पहिल्या षटकाचा खेळ संपला धावफलकावरती. एकंदरीत 8 आहेत. फलंदाज बाद झाले. 2 बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक वॉरियर्स. या मैदानावरती ज्या ज्या वेळेला प्रीमियर लीगच्या स्पर्धा झालेल्या आहेत त्या वेळेला फायनलचा तिकीट कन्फर्म असणारा संघ बॅटिंग करतोय. सिद्धिविनायक वॉरियर्स या संघाला आपण पाहत आहोत. बम झा यांच्या मालकीचा संघ आहे सिद्धिविनायक वॉरियर्स. प्रत्येक स्पर्धेमध्ये फायनल गाठणारा संघ. गोलंदाजीमध्ये फेरबदल. रोशन दाखल झाला गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल स्विचित करण्याचा प्रयत्न. बॅटे सफल झालाय. यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना मला मिळालाय. डॉट बॉल येत असताना मला मिळतोय. रोशन गोलंदाजी मार्क मध्ये आहे. प्रतीक स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. राजेश तळाशीकर क्रिकेट मधले आऊ म्हणून यांच्याकडे पाहिलं गेलं. द लेजंड पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. यावेळेस लिडिंग एज. पाठीमागे चाललाय बॉल. बॉल वळवला होता. लेग स्पिन चांगला पाहायला मिळाला. क्विक कर्वन होता. पडल्यानंतर स्किट झाला. लिडिंग एज घेतली. क्षेत्ररक्षक दूर राहतोय. प्रमोशन झालंय. सिंगल आली. 9 धावा धावफलकावरती. 9 ऑन दी बोर्ड. 9 धावा धावफलकावरती बनलेला पाहायला मिळाला. स्ट्रायकर एंडला सनी. हाफ ट्रॅकर बॉल. यावेळेला दिशाहीन. 10 धावा धावफलकावरती. अवांतर आलेले पाहायला मिळाले. एक्स्ट्राची रन्स. सनी डोलकर स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतोय. हा व्हाईट बॉल. अवांतर धाव आलेले पाहायला मिळाली. पुढचा चेंडू यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन. वेगाने चेंडूवरती येईल. सिंगल मिळाली आहे. दुहेरीचा प्रयत्न. फेकी अचूक. आणि इथून मात्र घडल्या तरी काय 2 धावा कंप्लीट. विकेट किपरने मला वाटतं सर्वाधिक मोठी घोडचूक केली. बॉल पकडायला तो पुढे गेला. डायरेक्ट हिट होऊ शकला असता कदाचित. परंतु त्याच वेळेला जिथे मात्र क्षेत्ररक्षक यष्टिरक्षक आहे तो बॉल पकडण्यासाठी पुढे गेला. गॅदर झाला. तदवर रन्स कंप्लीट झाले. 2 धावफलकावरती. 12-12ला 2 आहेत. पुढचा बॉल. यावेळेला बॉटमहँडचा वापर चांगला केलाय. डाऊन ग्राउंड लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. केवळ एक सिंगल. एकापेक्षा जास्तीचं काय नाही. संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भरभर 13 बनल्यात. षटकार आल्यानंतर कुठे ना कुठेतरी संघाच्या अडचणी वाढताना पाहायला मिळतात. एका मागोमाग एक फलंदाज बाद झाले. धाबा थांबल्यात. यावेळेस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शिवसेनेचे शिलेदार उपशाखा प्रमुख शैलेजी आपले हार्दिक स्वागत. धावफलकावरती 14ला 2 आहेत. 14 धावा धावफलकावरती. 2 फलंदाज बाद. रन्स गोळा करावा लागणार आहेत. मोठी धावसंख्या गोळा करावी लागेल. कारण शॉर्ट टाइम क्रिकेट जे मॉडर्न डे क्रिकेट आहे ना तिथे फक्त षटकार आणि चौकारांना जास्तीची पसंती आहे. IPLचं जे चित्र तुम्ही सर्वांनीच पाहिलंय. हा लोड फुलतो जाय. फटका बसला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. फलंदाज बाद. सनी डोलकर आउट होतोय. धक्का लागलाय. एकंदरीत 3रा. फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाले. 3 धक्के लागलेले पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. धावा तितक्याशा आलेला नाहीये. शुभेच्छा आणि अंतिम षटकाचा खेळ बाकी राहिलाय. बॅट्समॅनचं नाव काय? श्रेयस म्हात्रे.
प्रयास मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत असताना मला मिळतोय. या वर्षीचा IPL पाहता पुढच्या वर्षी IPLचं नाव RPL जर का झालं तरी काय वावगं ठरणार नाही. रन्स प्रीमियर लीग केवळ धावा बनल्या या वर्षी IPL मध्ये. जयेश घाग गोलंदाजी मार्क मध्ये शेवटचा षटक फायनलची मॅच. हाफ ट्रॅकर होता, स्वागत केलंय गोलंदाजाचा भव्य स्वागत. गॅप मध्ये ठोकला चौकार. स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचे विशेष आभार. 18 धावा धावफलकावरती 3 फलंदाज बाद झाले. जयेश घाग याच्यावरती हल्ला चढवण्यात येत असताना मला मिळालाय. पहिल्याच बॉल वरती चौकार आलेला पाहायला मिळाला गॅप मध्ये. यावेळेला आणखीन एक धमाका. क्षेत्ररक्षक तैनात. यावेळेला फलंदाज बाद. प्रतीक आउट. आयुष अनिल सकपाळ LED TV मालिकेवरची लाभलेली आहे, त्यांचे विशेष आभार. हर्ष महेश जोशी आणि ध्रुवी जयेश मोरे यांच्या माध्यमातून दुपारचं रुचकर आणि चविष्ट जेवण आपल्याला लाभलेलं आहे, त्यांचे विशेष आभार. ओम झा आणि सिया झा यांच्या माध्यमातून फ्रूट्स आपल्याला लाभलेले आहेत, त्यांचे विशेष आभार. आयुषी राहुल सावंत यांच्या माध्यमातून पिण्याचं पाणी मुबलक प्रमाणावरती लाभलं, त्यांचे विशेष आभार. राम चौधरी यांच्या माध्यमातून आपण बॅट पाहत आहोत, जी आकर्षक बॅट या स्पर्धेला देण्यात येत असताना मला मिळालेली आहे, त्यांचे विशेष आभार. संकेतजी कुलाबकर साहेब यांच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेचे संपूर्ण फोटो सेशन आमचे फोटोग्राफर, त्यांचे विशेष आभार. सुरेंद्रजी महाडिक यांच्या माध्यमातून मेडिकल किट लाभलेलं आहे, त्यांचे विशेष आभार. सचिनी पाटील शूज आपल्याला लाभलेले आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून, उत्कृष्ट गोलंदाजाचे, त्यांचे विशेष आभार. कैलाजी ठाकूर चेंडू अवेलेबल करून दिलेले आहेत, त्यांचे विशेष आभार. प्रवीणजी कळव साहेब यांच्या माध्यमातून सनग्लासेस लाभलेले आहेत, त्यांचे विशेष आभार. अगदी त्याच वेळेला पुढचा बॉल क्लीन बॉल. One meter destroy. You miss. I will definitely hit. गोलंदाज बाद. या स्पर्धेच्या माध्यमातून गणेशजी गुरे साहेब अगदी इंटरनेट सुविधा जी उपलब्ध करून दिलेली आहे, ZK इंटरनेट, त्यांचे विशेष करून आम्ही आभारी आहोत. अशोकजी चौधरी साहेब यांनी देखील जेवणासाठी प्रमुख योगदान या स्पर्धेला दिलेले आहे, त्यांचे विशेष करून आम्ही आभारी आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. हे बॅट्समॅनचं नाव काय रे? सतीश जाधव. सतीश झा मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मला मिळतोय. परंतु प्रयास काय मैदानाच्या आतमध्ये केवळ नॉन स्ट्रायकरला राहतो की काय? यावेळेचा बॉल आणखीन एक फटका. डाऊन डी राऊंड क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा उत्तुंग षटकार. 24 धावा धावफलकावरती आहेत, 24 ला 5 बाद झालेत. रीच मध्ये आलेला बॉल आउट ऑफ रीच कसा करायचा? सतीश झा चांगल्या दर्जाची ओळख त्यांच्याकडे आहे, चांगला स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून बॉल मिळाला, लांब लचक फटका आला. आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती ही रणबंदी झुगारली आहे त्याने. नाही चालणार रणबंदी म्हणत लांब लचक फटका घेतलेला मला मिळाला, षटकार ठोकलाय. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. तिथून मात्र घडतं तरी काय, सिंगलचा प्रयत्न आणि फायनली सिंगल आली आहे. सिंगल आलेली पाला मिळाली धावफलकावरती 25 ला 5. प्रयास ऑन स्ट्राइक. शेवटचा एक बॉल
पहिलं सत्र. त्यावेळेस बॉल आडव्या बॅटने ऑफ साइडला केलाय. सिंगल मिळते, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. सेकंड कंप्लीट झाली आहे. 2 आल्यात, तिसरी देखील कंप्लीट होईल. 3 धावा कंप्लीट होत आहेत. 28 धावा बलकावरती आहेत. 29 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सिद्धिविनायक वॉरियर्स या संघाने प्रथम बॅटिंग करताना बनवलेलं आहे. 29 रनचं टार्गेट. विजय गाणे करायला हे प्रयास ठीक आहे रे.
शकता है डॉट बॉल यायला हवेत विकेट प्राप्त करावे लागतील पुढचा चेंडू यावेळेला डॉट आलाय तेजस काटकर आपल्या क्षमतेनुसार गोलंदाजी इथे करत असताना पाहायला मिळतो आहे त्याच्या रिपिटेशनला शोभा देणारा खेळ त्याने अद्याप केलेला पाहायला मिळालाय चांगली गोलंदाजी 2 बॉल डॉट आलेत 10 बॉल 7 यावेळेला बॉल उंच चाललाय एक्स्ट्रा कव्हर चेंडूच्या खाली येतोय झेल टिपला गेलाय तेजस काटकरने या सामन्यामध्ये कलाटणी आणली आहे 9 बॉल आणि 7 ची गरज फलंदाज बाद और एक ही 4 गाने पे बॉलर पण तसंच आहे 9 चेंडू आणि अजूनही 7 धावसंख्येची आवश्यकता असणारी मॅच अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जाते की काय असं वाटू लागलंय एखाद्या सिसोवरती बसली ही मॅच कधी इकडे कधी तिकडे रोमहर्षक स्थितीमध्ये हा सामना जात असताना मला मिळतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय रोशनला आपण पाहतोय जयेश घाग नॉन स्ट्रायकर एंडला बॅटिंग साठी अजून उपस्थित आहे हा ही बॉल हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक की कॅचिंग प्रॅक्टिस आहे त्याच्यासाठी लगातारचे 2 झेल इथे टिपले गेलेत फलंदाज बाद नवीन बॅटर दीपेश मैदानाच्या आतमध्ये येतोय अलीकडे बैलगाडा शर्यतीमध्ये एक गाणं चर्चेचा विषय राहिलाय थोडा धीर घ्या रे थोडा धीर घ्या रे आता हाय बारी आमची सोपी गोष्ट नाही व्हावा आम्हाला हरवायची ही गोष्ट सोपी नाही आहे तेजस काटकरला आणि सिद्धिविनायक वॉरियर्स या संघाला हरवण्याची त्याने दाखवून दिलं आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती 22ला 3 पुढचा बॉल यावेळेला हॅट्रिकचा बॉल होता बॅटच्या आतली कडा चायनीज कट रुबी कट लेमन कट सिंगल मिळेल एकेरीच्या मदतीने 23 बनल्यात 7 बॉल आणि 6 ची गरज 7 चेंडू आणि 6 धावा चेंडू आणि 6 ची आवश्यकता आहे या बेसा बॉल लपेटला मॅच फिनिश पंचांचा इशारा येतोय 4 धावा मॅच संपली नाही 2 धावा अजूनही बाकी आहेत सहा बॉल आणि आता मात्र केवळ 2 ची गरज सहा चेंडू आणि 2 धाव संख्येची आवश्यकता 6 बॉल 2 पहिलाच बॉल इथून मात्र उजव्या यष्टीच्या फारसा दुरून जाणारा वाईट प्लस 1 धावा मिळाल्यात आणि फायनलची मॅच जिंकली आहे स्पर्धा जिंकली जीसीसी या टीमने अर्थात बान प्रीमियर लीग ही स्पर्धा जिंकत असताना या संघाला आपण पाहतोय या स्पर्धेचे विजेते जीसीसी
लावला डायरेक्ट डायरेक्ट उसके पास है ना.